नक्कीच पहिल्या चेंडूवर एकूण धावा येतील त्या 3 त्या कशा प्रकारे कारण की हुनेर 11 संघाला 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे त्यांचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये याची नोंद घ्या पहिल्या चेंडूवर एकूण 3 धावा येतील ओके आयोजक किती प्रेमालू आहेत ना म्हणूनच चांगलं आयोजन चाललंय भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय जिथे दुसरा चेंडू निर्धाव त्यांना पाहायला भेटतोय नक्कीच बघा फक्त क्रिकेटमध्ये आपण खेळून चालत नाही मित्रांनो आपल्यामध्ये शिस्त सुद्धा असणं गरजेचं आहे आणि ते शिस्त लावण्याचं काम क्रिकेट सातत्याने करत आहे हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय वाईट बॉल अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल 2 धावा आपल्याकडे पाहायला भेटतायत नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने आराटी गावचे विविध पदाधिकारी असतील ग्रामस्थ असतील हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नेक्स्ट बॉल ते बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल सिंगल डिजिट मध्ये अजून स्कोर कार्ड पाहायला भेटतोय पहिले षटक मार्गस्थ असताना अजूनपर्यंत मोठी फटकेबाजी होताना पाहायला भेटलेली नाहीये या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर नक्कीच सालिक भाई मुस्तकीम भाई असतील उमेद भाई झाकी भाई अल्तमेश भाई मुजीब भाई असतील बसीद भाई पप्पू भाई ताहिर शेजाद भाई नासर भाई अफीफ भाई अब्दुल भाई अहमद भाई मोहसिन भाई शाकीर भाई या सर्वांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा उभी राहिली APL सीझन 1 पर्व पहिले आणि एक चांगलं आयोजन आपल्या सर्वांना भेटलं नेक्स्ट बॉल हा चेंडू हलक्या त्याने स्टेअर केलाय जिथे डीप पॉइंट रिजनला चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी फरार या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्या होते संघाची 7 अय्याम याच्या बॅट मधून हा चौकार येताना पाहायला भेटलाय जिथे हा चेंडू चांगल्या पद्धतीचा डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू होतोय पंच पंच हा चेंडू जिथे 100 कॅच वॉटर कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट डीजे टॉप पाहायला भेटला
आणि झटका गुणाचा बसलाय तर अय्याम नावाच्या विस्फोटक फलंदाज. आणि या झेलसाठी मात्र मोहसिन शेख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नक्कीच चांगला झेल. 500 की नक्कीच 500 रुपये. बघा किती महत्वाचा झेल होता. नक्कीच गुगल पे केलं जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आता इम्रान दाखल होतोय. आता मात्र मुस्तकीम भाई यांच्या खांद्यावर संपूर्ण संघाची जबाबदारी. कुवेतला जायच्या अगोदर एक चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेच्या अनुषंगाने तुमचा पाहायला आम्हाला सर्वांना आवडेल. परंतु सालिक कधी बॅटिंगला येतात ना हे आम्ही आज सकाळपासून वाट पाहतोय. ना बॅटिंगला आलेत ना बॉलिंगला आलेत. नक्कीच जर सालिकने 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकलेत ना तर माझं कॉमेंट्रीचं मानधन त्यांना. बघा एवढा दिलदार कॉमेंटेटर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात भेटणार नाही. 7 धावा. बघा कॉमेंटेटरचं अख्खं मानधन पूर्ण रिटर्न दिलं जाईल. नक्कीच झेल साठी 500 रुपये ऑनलाईन केलेले आहेत. नक्कीच चांगला झेल. नेक्स्ट बॉल जिथे गोलंदाजीसाठी आला आहे अर्षद. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा जिथे दांडी 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 टोकलीचे. संख्येवर. नक्कीच आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय जिथे 8 चेंडू झालेत आणि 8 धावा आल्यात. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. नक्कीच एक महत्वाची मॅच. आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय ना मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल इस्माईल ठाणगे आणि मुजीब ठाणगे यांच्याकडून प्राप्त होत आहेत. त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करणं मला गरजेचं वाटतं. मॅन ऑफ द सिरीज साठी जो चषक आहे तो नासर भाई भालदार यांच्याकडून आम्हाला प्राप्त होत आहेत. त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेन. त्यानंतर नेक्स्ट बॉल कडे जिथे गोलंदाज सज्ज असेल अर्षद. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी ज्यांनी आम्हाला अनमोल सहकार्य केले ते वसीम भाई महेशकर यांचा सुद्धा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करेन. त्यांनी सुद्धा आम्हाला चषक आणि त्यानंतर ताहिर भाई शोगे यांनी आम्हाला DSC चे शूज सुद्धा जहीर भाई शोगे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी बॉलरसाठी शूज DSC अर्थात एक ब्रँडेड कंपनी आपण पाहतो.
त्यांचे शूज आपल्याला उपलब्ध होते, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करेन. नेक्स्ट बॉल, यावेळेला दांडी 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 गुल आणि फलंदाज होतोय भुर्र. डॉट बॉल आलाय. संपूर्ण संघ आता मात्र अडचणीत येताना पाहायला भेटतोय. 9 धावा झाल्या आहेत. दुसरा षटक मार्गस्थ आहे तिथे अजूनही एकही मोठा फटका पाहायला भेटलेला नाहीये. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, झेलची संधी आणि मिसफील होताना पाहायला भेटले. झेल सुटलाय. दुसरा षटक संपलाय आणि दुसऱ्या षटका अखेर धाव संख्येचा विचार केला की केवळ 10 धावा धावपटकावर पाहायला भेटत आहेत. शेवटचे 12 चेंडू किती धावा बनवतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहूया. घेऊया तोपर्यंत छोटासा डीजे. तिसरा षटक घेऊन पहिल्या चेंडूवर जिथे डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेने स्कोर कार्ड आता डबल फिगर मध्ये आलंय. 11 धावा झाल्या आहेत. संपूर्ण डगआउट शांत शांत शांत. परंतु मित्रांनो सांगेल की क्रिकेट आहे, कधी क्रिकेटचा पत्ता बदलेल सांगू शकत नाहीये. 40 तरी एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते, परंतु ती होण्यासाठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे.
भेटतोय तो संघ. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा झाल्या आहेत. तिसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. उमेरसाठी पहिला चेंडू जिथे डिप्स करले ग्रेझनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपला प्रोटेक्शन ठेवलाय. एकच धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र आता 18 ऑन द स्कोर बोर्ड. 4 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण पाहतोय. 18 या आकड्याचा विचार केला तर विराट कोहली याच्या जर्सीचा नंबर आपण पाहतोय आणि तोच आकडा स्कोर कार्डवर 18 धावा. नेक्स्ट बॉल फुल टॉस चेंडू त्याला मात्र हलक्याने स्टेअर केलंय. पुन्हा एकदा डीपला प्रोटेक्शन ठेवलंय. फंबल झालाय. मिसफील्ड झाले. चुकीची चुका होताना पाहायला भेटतात परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 20 या धावसंख्येवर. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू झाले तर 20 धावा. 35 झाली तर एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला भेटेल. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय जिथे निर्धाव चेंडू आलाय. 3 षटक संपले. 3 षटकाखेर 20 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना पाहायला भेटतील. या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. तोपर्यंत एक छोटासा APL स्पर्धेचा ब्रेक. टोकडीचे आपण पाहतोय ना रोहित कदम आहे ना अर्थात आर्के डेकोरेटरचे प्रोपरा रोहित कदम आणि दुसरं एक महत्वाचा ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभलंय ते जय गणेश स्पोर्ट्सचे लाईव्ह इव्हेंटचे मयुरेश आणि अमृत यांचं त्यांचं सुद्धा नक्कीच मी कौतुक करेन. एक चांगली डिजिटल क्वालिटी एक चांगली HD क्वालिटी त्यांच्या लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला भेटते. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या होती संघाची 21 धावा. 21 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. नेक्स्ट बॉल अजून एक चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. उमेरच्या बॅटला बॉल लागत नाहीये परंतु धावा येत आहेत. 22 धावा झाल्या आहेत. अजून 6 चेंडू मध्ये 15 धावा जरी जमा केल्यात ना तर एक डिफेंड करण्यासारखी धावसंख्या आपण पाहू शकतो कारण की गोलंदाजी ताकदीची आहे मडियम 11 या संघाकडे. हा चेंडू ऑफ कटर पाहायला भेटलाय. बराच भिरकावून टाकलाय तिथे निर्धाव चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा यशांमध्ये चांगलं किपिंग होताना पाहायला भेटते जिथे विकेट सॅक्रिफाईस केले. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सालिक भाई आता बॅटिंगला येतील का पाहणं गरजेचं असेल पण नाही. नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय अफान. सालिक भाई कधी बॅटिंग करतील ना याची आम्ही आणि आपण सर्वजण वाट पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व आहेत परंतु बॅटिंग बॉलिंग करताना पाहायला भेटलेले नाहीयेत. झबीर भाई मोमीन हे सुद्धा या ठिकाणी दाखल होते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थान बनायचं आहे. नेक्स्ट बॉल अडक्यात स्टेअर केला. चेंडू ट्रॅव्हल झाला. कफ येतो चेंडूवर. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जातोय. चुका होत आहे जिथे एकूण 3 धावा ऍड केल्या जातील. प्रत्येक धावा नक्कीच अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत मडियम 11 या संघासाठी. या 3 धावांनी स्कोर कार्ड मात्र 25.
25 धावा दाबलकर पाहायला भेटतायत. हा चेंडू नक्कीच आपण पाहिले ना तर मुजीमने अति प्रकारचे डॉट बॉल पाहायला भेटले. त्याचा बॅटला बॉल लागताना सातत्याने पाहायला भेटलेले नाहीयेत. स्लोर मध्ये चेंडू त्याच्यावर बिगीट चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा संघर्षमय षटकार आणि 6 धावांनी स्कोर कार्ड संख्येवर. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झाले ते 5 चेंडू आणि 31 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील. फुलटॉस त्याच्यावर गळागातीवर चेंडू जातोय गरकड सीमा रेषा पार. षटकार टोपलीचे. जोडीची कोंडी तुम्हाला फोडावी लागेल. 24 चेंडू आणि 38 धावा डिफेंड करायचे आहेत. तशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेच्या अनुषंगाने व्यासपीठावरील सर्वच प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत ना त्या सर्वांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच पहिला चेंडू घेऊन सेकंड इनिंग मधील नौमान
दाखवताना पाहायला भेटतोय. हा चेंडू हलक्या त्याने स्टेअर केलाय पॉइंटला, जिथे एकच धाव आणि या एका धावेने धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. या स्पर्धेच्या अनुषंगाने सर्वाधिक महत्वाचं सहकार्य त्यांचं लाभलंय, अर्थात ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलंय त्या आदरणीय जमीर भाई मोमीन हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. साहेबा, आपलं अनमोल असं सहकार्य आम्हाला असंच लाभो आणि या पुढील वर्षी ही स्पर्धा नक्कीच चांगल्या थाटात, याही पेक्षा हे तर दर्जेदार आयोजन आहेच, ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. हा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो. हलक्यातून स्टेअर केलाय, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु कैफने जाणलं. न्यू बॉल. चला, मॅच बॉल आलाय. नक्कीच सौदी असेल, कुवेत असेल, दुबईवरून जे आमचे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत ना, त्या सर्वांचा सुद्धा मी नक्कीच आभार व्यक्त करेन आणि त्यांचं सुद्धा स्वागत करेन. कारण की मुख्तार भाई फिरफिरे, आपण सुद्धा जर ही मॅच लाईव्ह पाहत असाल तर आम्ही तुमचं सुद्धा नक्कीच हार्दिक स्वागत करतो. न क्रिकेट खेळता सुद्धा क्रिकेटवर प्रेम करणार व्यक्तिमत्व मुख्तार भाई यांचं सुद्धा नक्कीच हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे नेक्स्ट बॉल. स्लोअर पद्धतीचा चेंडू पडलाय, झोपलाय, आडवा झालाय, परंतु चेंडूला पाठवून दिलाय गरकड सीमारेषा पार. षटकार. लेक्सिकच्या बाहेर अवांतर धावसंख्या स्कोरकडे ऍड केली जाईल. धावसंख्या होत्या संघाची 9 धावा धावपलकर पाहायला भेटतात. 9 ऑन द स्कोर बोर्ड. नक्कीच सईम ह्याचा सुद्धा नक्कीच मी आभार व्यक्त करेन. एक चांगली ऑनलाईन स्कोरिंग तो सुद्धा सकाळपासून एका खुर्चीवर बसून त्याने अपडेट केलंय. बघा, आयुष्यात कधी तो एका खुर्चीवर एवढा वेळ बसला नसेल, परंतु आपल्या स्पर्धेसाठी एका खुर्चीवर बसलाय. नक्कीच त्याचा सुद्धा आभार. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलं, वन बाउन्स, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. षटकार आहे का? वा, षटकार. काय खाऊन आलाय, नाश्त्याला स्वतःचं नशीब खाल्लंय की काय असं वाटतंय. कैफच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच वन साइड हिरो. नक्कीच कैफ 15 झालाय. अजून विजयासाठी 23 धावांची गरज. बघा, 38 धावा छोटी धावसंख्या होती, परंतु गोलंदाजाने जर कंजूसगिरीची गोलंदाजी केली असती ना, सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु अजून मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना पण पाहतोय. हा चेंडू जिथे अटीपेक्षा कव्हरेजच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4 आणि या 4 धावांनी पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक अखेर. धावसंख्या संघाची जगात भारी 19 फेब्रुवारी अर्थात 19 आकडा स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतोय. आणि नक्कीच 19 फेब्रुवारी अर्थात पुढील महिन्यात याच तारखेला संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आपल्याला साजरी होताना पाहायला भेटेल. आणि नक्कीच आपल्या या रायगडच्या
सह्याद्रीच्या रांगेमध्ये असे कित्येक भारतीय मुसलमान आणि छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ माऊले म्हणून आपल्या रायगड जिल्ह्याला नक्कीच ओळखलं जातं. कित्येक मुस्लिम आमच्या शिव सैनिकांनी असतील किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या माऊल्यांनी जेव्हा स्वराज्य उभं केलं ना तेव्हा त्या स्वराज्यात जास्त बहुतांशी जो सैनिकांचा किंबहुना शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक असतील त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करणारे आमचे हिंदू भारतीय मुस्लिम हे सुद्धा पाहायला भेटले. आणि त्यांचाच शब्दांकन करत असताना हा आलेला एक चांगला स्ट्रोक तिथे विकेट जवळ होतोय आणि फलंदाज बाद होतोय तो अर्षद. बॅक टू द पवेलियन. एक चांगला झेल टिपला गेलाय. पहिलं षटक संपलंय. 19 धावा झाल्या आहेत. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी अजून 19 धावांची गरज. बघा हे षटक जर 2 ते 3 धावांचं आलं ना तर सामना बदलू शकतो. परंतु ती तशी करामत ती तशी कीर्ती तुम्हाला मैदानाच्या आत करावी लागेल. यजमान संघाला आता मात्र थोडीशी कंजूसगिरी गोलंदाजाच्या भूमिकेत करावी लागेल. गोलंदाज आलाय अय्याम. न्यू बॅटर मैदानाच्या आत इम्रान. नक्कीच थोडासा खाली होता चेंडू त्याला स्टेअर केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये.
12 बॉल और 11 रन जीत के लिए चाहिए। 7 बॉल और जीत के लिए 6 रन। 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर नवमानचं पहिलं षटक हे थोडंसं महागडं पडलं, नाही तर हे समीकरण थोडंसं वेगळं असताना आपल्याला पाहायला भेटलं असतं. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय जिथे विकेट समीकरण बदलले 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. तर मॅच जिंकून दिली तर पप्पूभाई ठाणगे यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज. तर गोलंदाजाने मॅच काढली तर शेजारबाई ठाणगे डावरे यांच्याकडून ₹500. बघा जर मॅच काढली तर परवेज भाई यांच्याकडून सुद्धा ₹500.
अजून एका विकेटचं पतन मैदानात घडतंय काय. इथे पहिले 3 चेंडू निर्धाव आलेत आणि आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. मुजीबबाई यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. जरा न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज असताना फुलटॉस चेंडू जिथे डिप्स करले चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू अडकलाय. नशिबाने साथ दिले परंतु मैदानाच्या 2 धावा ऍड केल्या जातील. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चेंडू 4 धावा. परवेज भाई यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर मुजीब भाई यांच्याकडून 500 रुपये. शेजाद भाई यांच्याकडून 500 रुपये. पप्पू भाई एकूण 2000चा कॅश प्राइज नक्कीच इम्रान साठी लागलेला आहे. तर मॅच जिंकून दिली तर 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. कॅश प्राइज याला जमा झाले. काय घडतंय मैदानात. एक अत्यंत महत्वपूर्ण मॅच. जर ताहिरने जिंकून दिली तर अहमद सोगे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चेंडू 4 धावा. काय घडतंय मैदानाच्या आत. अत्यंत महत्वपूर्ण मॅच. डॉट बॉल आला. वा वा वा. मैदानाच्या आत घडतंय काय. मॅच फिरले जिथे नक्कीच डीजे वाजव. जीत पर यकीन कर. तू जिंदा है तो जिंदगी की जीत पर यकीन कर. अगर कहीं स्वर्ग है तो उसे उतारला जमी पर. उसे उतारला जमी पर. आणि तेच मैदानाच्या आत पाहायला भेटतंय. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. काही गोलंदाजी केले इम्रानने. वा. प्रयत्नांचे पराकाष्ठा केली. 6 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरणाला एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. शेवटचा टाळ्या होऊन जातात मित्रांनो. हा चेंडू जिथे नक्कीच मैदानाच्या आत मियामी लेवणा संघ विजय प्राप्त करतो. डीजे ड्रॉप. चला या पटकन बाहेर या. नक्कीच काय मॅच पाहायला